नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सूर्या त्याचबरोबर तुळजा सगळेजण बोलत असतात आणि मग सूर्या तुळजाशी बोलत असतो आणि त्याचबरोबर शालन पण तिथं असते. सांगत असतात, सूर्या सांगत असतो की डॅडींनी काय स्वयंपाक केला होता, काय माहिती कुठला नेपाळचा नकाशा होता की काय होतं, पण आता आपल्याला ना तेजूला घरूनच इकडून डबा दिला पाहिजे. त्यावेळेस शालन मालन दोघेही तिथं असतात आणि मग शालन म्हणत असते की खरंच सगळ्यांना ना तेजूच्या माहेरसारखं माहेर पाहिजे, म्हणजे माणूस आनंदात राहील. कारण तेजूला एवढं हे झालं तर लगेचच तू तिच्यासाठी डबा औषध सगळं घेऊन गेलेला आहे, हे शालन बोलत असते. आणि मग शालन मुद्दामच म्हणत असते, बघितलं का, नाहीतर आमचा भाऊ आल्यापासून साधी चौकशी केलेली नाहीये, माझ्याशी बोललेलाही नाहीये, मला काही कमी जास्त हवं नको तेही पाहिलेलं नाही. आणि सूर्या तिथं असतो आणि सगळ्यांना वाटतं की शालन अशी का बोलायला लागलेली आहे. तर समोरून तात्या येत असतात आणि तात्यांकडे पाहूनच ती बोलत असते. तेव्हा सूर्या म्हणतात, असं काय म्हणते, अगं तुझ्यासाठी पण केलं जाणारच आहे, हे तो आत्याला सांगत असतो. तेवढ्यातच भागू आलेली असते आणि मग भागू आल्याला सूर्या तिला विचारतो, काय हे तू एकटीच आली, पुढ्या कुठे, पुढ्या नव्हतं का आला तुला सोडायला. तेव्हा भागू सांगते की हो आलेला, तो दुकानात गेलेला आहे. मग भागू सांगत असते की आजचा दिवस खूप भारी होता, मला तो कॉम्प्युटर चालवायला आला, मी खूप छान पद्धतीनं केलेला आहे, असं सगळ्यांना सांगत असते. इकडे धनू मात्र नानांच्या हाताला ड्रेसिंग करून देत असते. नानांना दरडावून सांगत असते, तुमच्यावर माझा ना वडिलांसारखा अधिकार आहे, मी जे सांगेल ते करायचं आहे. तेव्हा नाना म्हणत असतात की हे बघ धनू, आपलं हे सिक्रेट आहे, हे कोणालाही सांगायचं नाही. धनू म्हणते की आपण आता दोघं मिळून काम करूया, पण तुम्ही हे रात्री अपरात्री जाऊन हे जे काम करताय ना हे करायचं नाही, असं धनूचं म्हणणं असतं. धनू मात्र नानांना स्पष्टपणे या सर्व गोष्टी सांगत असते, नानांशी प्रेमाने बोलत असते, नानांना काय हवं नको ते सांगत असते. कारण नाना म्हणत असतात की कसं आहे पोरी, तू काही म्हणालीस तरी मला माहिती आहे ना काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या होत्या, हे सगळं नाना बोलत असतात. तेव्हा इकडे धनू मात्र म्हणत असते की हे बघा नाना, मी जरी सांगत असले तरीही आणखी एक गोष्ट आहे ती तुम्हाला मला सांगायची आहे. आणि त्याचबरोबर नाना म्हणत असतात की काय झालं. तेव्हा ती सांगत असते की आपण दोघं मिळून करायचं आहे आणि यांच्या जिमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर इकडे आता सरनोबतांच्या घरी प्रसादसाठी पाहुणे आलेले असतात आणि ते पाहुणे आलेले असतात. तेव्हा हे मुद्दामच सांगत असतात की फॉरेन रिटर्न आहे तो आणि इंग्लिशमध्ये जरा थोडंसं आहे, बाकीच्या भाषा पण त्याला जमतात चांगल्या आणि चांगलं शिक्षण झालेलं आहे. हे सगळं खोटंच चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती मुलगी फाड इंग्लिश बोलत असते आणि मग त्या मुलीचे वडील सांगू लागतात की आमची मुलगी ना आता तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि PhD साठी ती बाहेरच जाणार आहे, म्हणजे या दोघांना आपण परदेशातच सेटल करून देऊया, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता ती मुलगी फाड इंग्लिश बोलते तेव्हा शशिकांत सरनोबतांना त्यांचा भाऊ बोलू लागतो की हे काय, आता ह्या सगळ्याचं काय होणार आहे, कळतंय का. हे बोलणं चालू झालेलं असतं आणि तो म्हणत असतो की आता काय करायचं आहे हे सगळं, आणि ही पोरगी अरे ही आपल्याला विकून खाईल, आपल्या घरात एवढं शिक्षण कोणाच झालेलं नाही आहे आणि ही असली पोरगी आपल्या घरात आणलेली आहे. तेव्हा मात्र आजी पण पाहत असतात की हे असलं स्थळ काय आणलेलं आहे प्रसादसाठी, हे चाललेलं असतं. तेव्हा मात्र आजी सांगत असतात की हे बघा माझी दुसरी नातसून पण आहे, पण ती घरातनं बाहेर जात नाही आहे, ती पण चांगली 15वी शिकलेली आहे, पण तिने घराची जबाबदारी घेतली, घर सांभाळायला सुरुवात केली, तिने सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या आहेत, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता त्या मुलीच्या बाबतीत बोललं जात असतं की हे बघा आमच्या घरात जर लग्न करून यायचं असेल तर नोकरी करायची वगैरे काही गरज नाही, कारण आमच्या घरातले पुरुष मंडळी आहेत ते कमवायला सज्ज आहेत आणि तुम्ही अति करायचं काही गरज नाही. त्यावेळेस ती मुलगी सांगते की मी या घरात लग्न करून येऊ शकत नाही आहे, मला या घरात लग्न करायचंच नाही, असं त्या मुलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना आता धक्का बसतो आणि यांना पण हे स्थळ नकोच असतं. त्यामुळं यांना सगळ्यांना बरंच झालेलं असतं की बरं झालं ही मुलगी स्वतःहून नाही म्हणलेली आहे, म्हणजे सुंठे वाजून खोकला गेलेला आहे, असं सगळ्यांना वाटत असतं. आणि मग सगळेजण आता बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की डॅडी आता आलेले असतात आणि डॅडी तेजूला म्हणत असतात की सुनबाई तुम्हाला भूक वगैरे लागली तर हे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते घेऊन आलेलो आहे ते खा, असं डॅडी तेजूला सांगत असतात. परंतु तेजू मात्र डॅडींकडनं ड्रायफ्रुट्स घेते आणि त्यानंतर डॅडींना अचानक चक्कर येते. मग डॉक्टरांना बोलवलं जातं आणि मग डॉक्टर सांगत असतात की अचानक त्यांचा BP शूट झालेला आहे, असं काही टेन्शनचं वगैरे घडलेलं होतं का, असं डॉक्टर विचारत असतात. तेव्हा डॅडी म्हणत असतात की नाही मला काही झालेलं नाही आहे, अगदी मी व्यवस्थित आहे, असं डॅडींचं म्हणणं चाललेलं असतं. डॅडी बोलत असतात. तेव्हा मात्र घरातले सगळेजण तिथं असतात, घरातले डॅडींची समजूत घालत असतात, परंतु डॅडी मात्र ऐकायलाच तयार नसतात. इकडे मग डॉक्टरांना बोलवलेलं असतं, डॉक्टर आलेले असतात आणि त्यासोबतच डॉक्टर म्हणत असतात की त्यांचा
BP अचानक वाढलेला आहे आणि हे त्यांच्यासाठी चांगलं नाही असं डॉक्टरांचं म्हणणं असतं आणि डॉक्टर मात्र काळजी घ्यायला सांगत असतात. औषधं दिलेले असतात, पण डॅडींना अचानक असं का झालेलं आहे हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडींना आता इकडे शत्रू म्हणत असतो की डॅडी हे सगळं काय होतंय, काय झालं नक्की तुम्हाला, असं शत्रूला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे शालन आणि सूर्या म्हणत असतो की आत्या किती काम करतेस ग तू, थांब जरा इथे ये अशी, असं म्हणत सूर्या शालनला जो आहे तो बसवतो आणि तिच्या पायांना पाहतो आणि तिला म्हणू लागतो की अगं तुझ्या पायांना आत्ता किती भेगा पडलेत ग, तू ना लक्षच देत नाही आजकाल तुझ्या स्वतःकडे, असं सूर्या म्हणत असतो आणि शालनला म्हणतो की बस, मी तुझ्या पायांना आता तेल लावून देणार आहे आणि तुला काय हवं नको ते सगळं मी पाहणार आहे, असं तो बोलत असतो आणि तिला सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता तेजू त्याचबरोबर तुळजा तिथं असते, तुळजा पाहत असते आणि मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळतं की पुढे आलेलं असतो आणि पुढे म्हणत असतो की चल ना, हे काय चाललंय नक्की, आणि चल ना ग भाग्या. तेव्हा सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणत असतो, तेव्हा भाग्या म्हणत असते वहिनीची आदर दे ग. पुढे म्हणतो काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा भाग्या म्हणत असते तुझ्या सायकलचं जे कॅरेज आहे ना ते खराब झालं आहे आणि त्यांना मला खूप रुततंय, मला त्याचा ना त्रास होतोय, हे सगळं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात आणि डॅडी सर्वजण तिथं आहेत, सगळेजण पाहत आहेत आणि मग तेजू म्हणत असते डॅडी तुमच्यासाठी चहा आणू का. तेव्हा शत्रू जो आहे तो डॅडींच्या कपाळाला हात लावून पाहतो तर तो म्हणतो की डॅडींना तर ताप आलेला आहे. म्हणजे आता सगळे पर्याय वापरून झाल्यानंतर डॅडींनी आजारपणाचं नाटक केलेलं असतं. त्यांना असं वाटत असतं की आपण जर आजारपणाचं नाटक केलं तरच आपण या सगळ्यामधून सुटू शकतो आणि म्हणून डॅडींनी हे सगळं नाटक केलेलं असतं. मग तेजू जी आहे ती ताप किती आहे ते पाहू लागते आणि तेजू म्हणते की डॅडी खरंच ताप खूप आहे. आणि मग त्यानंतर आता इकडे सूर्याने खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. शालनसाठी त्याने जांभळं आणलेले असतात आणि शालनच्या डोळ्यांना हात लावून तो तिला घेऊन चाललेला असतो. तिला म्हणत असतो की आत्या चल तू, असं म्हणत तो तिला घेऊन निघालेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा तो शालनला घेऊन तिकडे निघालेला असतो आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की इकडे तेजूचा फोन येतो, कारण त्याने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की आता काय होणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच तो इकडे सांगत असतो, तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्या तुला माहिती आहे ना, आणि असं म्हणत तो त्यांच्याशी बोलत असतो, त्यांना सांगत असतो. आणि मग तिकडे बोलणं सुरू झालेलं असतं. तो म्हणत असतो की आत्या मी डॅडींना सांगितलेलं होतं जोपर्यंत डॅडी स्वतः येऊन इथं हात जोडून तुमची माफी मागणार नाही तोपर्यंत जायचं नाही आहे. पण शालन मालन म्हणत असतात की नाही, मालकांची तब्येत बिघडली, आम्हाला तिकडे गेलं पाहिजे. आता सूर्या त्यांना घेऊन जातो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि त्याचबरोबर तुळजा सूर्या या दोघांची वटपौर्णिमा असणार आहे. आणि सूर्या जो आहे तो तुळजाला वटपौर्णिमेचं खूप छान असं सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज म्हणजे तुळजासोबत सूर्या स्वतः तिथे वडाची पूजा करणार आहे. आणि त्याचबरोबर सूर्या तिला म्हणणार आहे की हे माझ्याकडून तुला गिफ्ट आहे, कारण तू तुळजा सूर्यकांत जगताप जरी असली तरी तुझं अस्तित्व एक वेगळं आहे, कारण तू डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप आहे आणि ते सरप्राईज तुला देणार आहे, तुझं अस्तित्व जे आहे ते तुला मी देणार आहे, असं म्हणत सूर्याने ते गिफ्ट तुळजाला दिलेलं आहे. तुळजा मात्र जाम खुश झालेली आहे. फायनली सूर्याने तुळजाला ते गिफ्ट देऊन तिची डॉक्टर की आता पुन्हा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गावकऱ्यांची आता तुळजा सेवा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती डॉक्टर तुळजा असणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.